थांब थांब, जर तू व्हिडिओ ओपन केला असेल तर हा व्हिडिओ पूर्ण बघून जा, कदाचित तुझं आयुष्य बदलेल. चल मग सुरू करू. एक कडू आहे पण सत्य ऐकून घे. जर तुझी सकाळ तुझ्या नियंत्रणात नाही तर तुझं आयुष्यही तुझ्या नियंत्रणात येणार नाही. तू स्वतःला कितीही समजावल, तू कितीही मोटिवेशनल व्हिडिओ बघ, तू कितीही रुटीन सेव्ह कर, त्याचा काहीच उपयोग नाही. पण जर अलार्म वाजल्यानंतरही तू बेडवर पडून राहतोस आणि उठल्या उठल्या फोन हातात घेतोस तर तू दररोज स्वतःला सरासरी बनण्याची सवय लावत आहेस. लक्षात ठेव, आयुष्य एका दिवसात बिघडत नाही, ते दर सकाळी थोडं थोडं करून घसरत जातं. आणि सगळ्यात वाईट गोष्ट म्हणजे बहुतेक लोकांना हे कळतही नाही. खरं म्हणजे लोक अपयशी होतात कारण ते कमजोर असतात म्हणून नाही, तर त्यांच्या सकाळच्या सवयी कमजोर असतात म्हणून. आज मी तुला अशा 5 सकाळच्या सवयी सांगणार आहे ज्या तुझा फोकस, आत्मविश्वास आणि स्वाभिमान पूर्णपणे बदलून टाकतील आणि तुझा संपूर्ण दिवस तुझ्या नियंत्रणात आणतील. पुढील मला फक्त तुझी 5 मिनिट दे आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐक. आता लक्ष देऊन ऐक. आणि हो, 5वी सवय ही सर्वात महत्वाची आहे, ती अजिबात चुकवू नकोस. चल मग सुरू करू. रोज एकाच वेळेला उठ. तू एक ठराविक वेळ ठरव आणि रोज त्या वेळेला उठ, असा तो नियम बनव. पर्याय नाही, समजलं? रोज त्याच वेळेला उठ. तू रात्री कितीही उशिरा झोपला असलास तरी चालेल, मन, शरीर कितीही थकलेलं असेल तरी चालेल. अलार्म वाजला की उठायचंच, ही जिद्द ठेव. विचार करायला वेळ नाही, स्नूज नाही. कारण ज्या क्षणी तू स्नूज करतोस त्या क्षणी तू स्वतःच्या मेंदूला शिकवतोस की शिस्त ही ऐच्छिक आहे आणि मेंदू सवयी पटकन शिकतो. पण जेव्हा तू रोज एकाच वेळेला उठतोस तेव्हा तुझं शरीर त्याला जुळवून घेण्यास सुरुवात करत, वेळेवर झोप येऊ लागते आणि तुझं जैविक घड्याळ आपोआप संतुलित होण्यास सुरुवात होते. लक्षात ठेव, खरी सुरुवात ही रात्र नाही तर टेलिग्राम खरी सकाळी होते. 2. उठल्या उठल्या शरीर सक्रिय कर. सकाळी उठताच सर्वप्रथम एक पूर्ण ग्लास पाणी प्या, कारण रात्री शरीर थोडं डिहायड्रेट झालेलं असतं आणि पाणी पिल्याने ते लगेच जाग करतं. पण एक नियम लक्षात ठेव की बेडवर थांबू नकोस, त्यावर पडून राहू नकोस, फोन हातात घेऊ नकोस. जर तुझी सकाळ स्क्रीनने सुरू झाली तर तुझा मेंदू पूर्ण दिवस रिक्त मोडमध्ये राहतो. त्याऐवजी शरीर हलव, व्यायाम कर, जॉगिंग कर, हलक धावायला सुरुवात कर, वेगाने चालणं किंवा पुशअप्स, स्क्वॅट्स, स्ट्रेचिंग या सवयी लाव. तू फक्त 20 ते 30 मिनिटं जरी केलीस तरी तुझी संपूर्ण एनर्जी बदलते, कारण शरीर हलवलं की मेंदूला सिग्नल मिळतो की आजचा दिवस माझ्या नियंत्रणात आहे. 3. मेंदूला योग्य इंधन दे. सकाळी उठून तू सर्वात आधी तू काय खातोस त्यावर तुझा दिवस ठरत असतो. लक्षात घे, चहा, बिस्किटं, गोड पदार्थ, पॅकेज्ड फूड या सर्व हे सगळं टाळण्याचा प्रयत्न कर. त्याऐवजी साधं आणि स्वच्छ खायला सुरुवात कर, जसं की फळं, भाज्या, ओट्स किंवा नैसर्गिक अन्न. आणखी एक महत्वाची गोष्ट, तुला जर शक्य असेल तर नाश्ता स्वतः तयार कर, कारण ते फक्त स्वयंपाक नसतो, तो तुझ्या आयुष्यावर नियंत्रण घेण्याचा सराव असतो. खाणं फक्त पोट भरण्यासाठी नाही, नसते तर कामगिरी सुधारण्यासाठी आहे. 4. सर्वात कठीण काम आधी कर. सकाळी सकाळी तुझा मेंदू सर्वात जास्त एकाग्र असतो, पण बहुतेक लोक हा वेळ फोन, मेसेजेस आणि छोट्या कामांत वाया घालवतात आणि लोक इथेच मोठी चूक करतात. पण शिस्तबद्ध लोक याच वेळेचा योग्य तो वापर करतात, वेगळं काम करतात. ते लोक सर्वात कठीण काम आधी करत असतात. आजपासून तुम्ही एक नियम ठेवा की काहीही झालं तरी सकाळी 11 वाजेपर्यंत तुम्ही तुमची सर्व महत्त्वाची काम पूर्ण करायचं. फोन नाही, सोशल मीडिया नाही, मल्टीटास्किंग नाही. जर तू विद्यार्थी असशील तर हा वेळ खोल अभ्यासासाठी वापर. कठीण विषय, अवघड टॉपिक्स सगळं सकाळीच करायचं, कारण सोपं काम आधी केलं तर फक्त आपल्या व्यस्त वाटतं, पण कठीण काम आधी केलं तर खरी प्रगती होते. 5. दिवसाचा आराखडा तयार कर. सर्वात आधी लवकर उठ. सकाळी 10 मिनिटं काढ आणि तुला दिवसभर काय करायचं आहे हे तू व्यवस्थितपणे लिहून काढ. पण फक्त यादी नको बनवू, त्या गोष्टीला प्राधान्य दे. सुरुवात कर. एक साधा नियम, रूल ऑफ रूल. आजची सर्वात महत्वाची कामं काय आहे ते ठरव आणि ती पूर्ण झालीच पाहिजे. जर ठेवलेली कामे जर तू पूर्ण केलीस म्हणजे तुमचा दिवस यशस्वी झाला असे समजा, कारण स्पष्टता असेल तर मेंदू कधीच गोंधळत नाही. लक्षात ठेव, तू जर तुझा दिवस प्लॅन केला नाहीस तर जग तुझ्यासाठी प्लॅन करेल. आता तू ठरव तुला काय करायचं आहे ते. आता तुला शेवटचा मेसेज देतो, नीट ऐक. या सवयी जास्त अवघड नाहीत, पण त्या रोज केल्याने तुझी मात्र प्रगती होईल, यशस्वी होशील. कारण आयुष्य मोठ्या निर्णयांनी बदलत नाही, बदलते ते दररोज घेतलेल्या छोट्या निर्णयांनी. समजलं का? उद्या सकाळी तोच अलार्म वाजणार आहे आणि आता तू ठरव की उठायचं की नाही उठायचं. तिथूनच फरक सुरू होणार आहे. परफेक्ट होण्याची गरज नाही, पण सतत कन्सिस्टंट राहण्याची खूप गरज आहे. उद्या सकाळी फक्त एक निर्णय घे, अलार्म वाजला की उठायचं. कारण कधी कधी आयुष्य बदलण्यासाठी फक्त एक सकाळ पुरेशी असते.
आणि तो फरक असतो फक्त आणि फक्त 10 सेकंदांचा. हा व्हिडिओ तुला कसा वाटला हे कॉमेंट्समध्ये नक्की सांग. धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच पॉवरफुल कंटेंटसाठी मराठी बुकला या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.